उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून पुन्हा न लढण्याचे संकेत दिलेत। जो उमेदवार देणार त्याला मदत करा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। दादा न लढल्यास मुलालाच उमेदवारी देण्याची चर्चा आहे, त्यावरून शरद पवारांनी टोला लगावलाय। लोकसभेचीच पुनरावृत्ती करणार आहेत का असं शरद पवार म्हणाले, पाहूया। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीमधून न लढण्याचे संकेत दिले। जो उमेदवार देईल त्याचं काम करा असं अजित पवार म्हणाले। लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच अजित पवार एकटे पडले होते आणि अजितदादांचं कुटुंब सोडलं तर सर्व पवार कुटुंबानं सुप्रिया सुळेंचा प्रचार केला। त्यामुळे यावेळी असं काही होणार नाही असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। त्यांनी पुनरावृत्ती करून असं त्यांचं मत आहे, ते अजून पुनरावृत्ती करणार आहेत काय? त्याची तिथे गेल्या मग कोंडी झाली असं वाटतं का? मला माहित नाही। खरं म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे। एखाद्या वेळेस ते तसं करतील, पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केलं होतं, ज्यामध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पक्ष आहे, एका लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। तुमच्याकडे सक्षम उमेदवार तयार आहे बारामतीसाठी असेल तर? महाविकास आघाडीमध्ये सगळे सक्षमच उमेदवार आम्ही देणार आहोत। सध्या बारामतीमधून अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे। जय पवारांना संधी द्यायला हरकत नाही हेही अजित पवार म्हणाले आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं तिकीट निश्चित असल्याचं कळतं आणि म्हणूनच शरद पवार असं म्हणतात की अजित पवारांना लोकसभेची पुनरावृत्ती करायची आहे का? बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी 7,31,400 मतं घेतली। सुनेत्रा पवार यांना 5,73,979 मतं पडली। 6 विधानसभा क्षेत्रातून स्वतः अजित पवार आमदार असलेल्या बारामतीत विधानसभेचा विचार केला गेला तर 47,381 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली। अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले आहेत। मला माहित नाही, पण बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती, हे मी सांगू शकतो। बारामतीमधून अजित पवार उभे राहिले नाहीत तर ते कर्जत जामखेडमधून रोहित पवारांच्या विरोधात लढू शकतात अशी चर्चा होती। अर्थात पुढच्या 8 ते 15 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।